श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 18. नामधारक सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला, गुरु, तुम्ही खरोखरच संसार सागर तारक आहात. श्री गुरुचरित्रामृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत. परंतु तुमच्या मुखातून श्री गुरुचरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरी ते अधिक ऐकण्याची मला इच्छा झाली आहे. म्हणून मला आणखी सांगा. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनी म्हणाले की, नामधारका, तुझी श्री गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे. आज तुझ्यामुळे मला संपूर्ण श्री गुरुचरित्र आठवत आहे. आता पुढचे चरित्र एकाग्र चित्ताने ऐक. भिल्लवडी क्षेत्री काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णा संगमावर आले. त्या स्थानाला दक्षिणा काशी असे म्हणतात. तेथून पुढे ते पंचगंगा संगमावर आले. तेथे भक्तजनावर अनुग्रह करण्यासाठी 12 वर्ष वास्तव केले. ते स्थान अत्यंत पवित्र असून त्यांचे महात्म्य काशी प्रयाग समान आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या प्रख्यात 5 नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे. या संगमात स्नान केले असता महापातकांचा नाश होतो. या क्षेत्राचे महात्म्य कुरुक्षेत्रापेक्षाही अधिक आहे. तेथे स्नान केल्याने महापातकांचा नाश होतो. प्रयागात माघ स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते. येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाचे अमरत्व प्राप्त होते. तेथे पवित्र औदुंबर वृक्ष असून तेथे 64 योगिनी नित्य स्नान करतात. येथील संगमात अगणित तीर्थे आहेत. या तीर्थात स्नान केले असता ब्रह्मा इत्यादी सर्व पातकांचा नाश होतो. अगणित पुण्याची प्राप्ती होते. कृष्णा पंचगंगा संगमावर श्री नृसिंह सरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य सगळीकडे प्रकट झाले. त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती एकाग्र चित्ताने ऐक. याच कृष्ण पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे एक गाव आहे. श्री गुरु नरसिंह सरस्वती दररोज दुपारी जात असत. अमरपुरात एक विद्याभ्यासाची दरिद्र ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अत्यंत सुशील, धर्मपरायण, श्रेष्ठ पतिव्रता होती. हा ब्राह्मण गावात कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे. जे काही मिळेल त्यात तो आनंदाने राहत असे. त्या परिस्थितीत तो दारी आलेल्या अतिथींची पूजा करीत असे. त्याची पत्नीसुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळा हात कधी परत पाठवत नसे. कोरडे भिक्षान्न, अतिथी सेवा व ईश्वराचे भजन पूजन यात तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले. परमेश्वर भावभक्तीचा भुकेलेला असतो. त्याला भावभक्तीने पत्र, पुष्प, फल, तोय यातले काही अर्पण केले असता ते तो आनंदाने स्वीकारतो. त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगा त्या भाजीने श्री गुरु प्रसन्न झाले व तुझे दरिद्र गेले असे त्यांनी त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. संगमाकडे परत जाताना त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दारातील घेवड्याचा उपटून टाकला. श्री गुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले. ती शोक करीत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली. ती म्हणाली, आमचे दुर्दैव असे काय? यातील कामाला काय त्रास दिला म्हणून त्यांनी आमचे अन्न तोडले असे म्हणून तिने श्री गुरूंना दोष देऊ लागली. तो ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही. तो तिला रागावून म्हणाला, तू श्री गुरूंना वाईट बोलू नकोस. सर्व विश्व त्या परमेश्वरांच्या अधीन आहे. सर्व काही आपल्या प्रारब्धानुसारच घडत असते. त्या परमेश्वराने अगोदर अन्न पाण्याची व्यवस्था केली व मग 84 लक्ष सृष्टी निर्माण केली. आपण पूर्वजन्मी काही पाप पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावेच लागते. जे पेरावे तेच उगवते. त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही. त्या यतीश्वरांनी जाताना आशीर्वाद दिला आहे त्यावर विश्वास ठेव. श्री गुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकला होता. आता सगळाच उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली व घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला जमिनीत धनाचा हंडा सापडला. ही तर त्या श्रीगुरूंची कृपा. श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला. ते सामान्य मनुष्य नाहीत, यती वेश धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत. त्यांनी आमचे दैन्य दारिद्र्य नाहीसे केले असे म्हणून त्यांनी श्री गुरूचा जय जयकार केला. मग तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला. दोघांनी श्री गुरूच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्री गुरूंना सांगितला. श्री गुरु त्यांना म्हणाले, जे घडले ते कुणालाही सांगू नका. जर कुठे बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. तुम्हाला सर्व सुखे लाभतील. तुमच्या वंशात लक्ष्मी कायम राहील.
तुमचे इहपर कल्याण होईल. श्री गुरूंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मण पती पत्नीला अतिशय आनंद झाला. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरु नृसिंह सरस्वतीचे महात्मा असे आहे, म्हणून त्यांना शरण जावे, त्यांची भक्तिभावाने पूजा करावी, त्यामुळे आपले इहपरलोकी कल्याण होईल. अशा रीतीने श्री गुरुचरित्रमृतातील अमरपूर महात्मा ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले नावाचा अध्याय 18वा समाप्त.